आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. इतिहास हा पुस्तकात बंद नसतो, तो सह्याद्रीच्या कडेकपारी घुमत असतो, मावळ्यांच्या पावलात चालत असतो आणि पिढ्यानपिढ्या रक्तात वाहत असतो. 19 फेब्रुवारी ही फक्त दिनांक नाही, हा आहे स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राचा आत्मा. हा स्वाभिमान आहे आणि अशाच आत्म्याला वंदन करण्यासाठी मी आज उभी आहे भिवंडी येथील महाराष्ट्रातल्या महाराजांचं पहिलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जिथे पूजा होते मूर्तीची नाही पण विचारांची देखील. नवचैतन्याचा सूर्य जणू गगनी भिडला, मावळला अंधकार तेजोमय प्रकाश झाला. आशेचा किरण हा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. हा केवळ जन्मोत्सव नाही, हा इतिहास आहे. हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारताचा स्वाभिमान आहे. भिवंडी हे शहर आज जरी व्यापारासाठी मानलं गेलं असलं तरी 16व्या-17व्या शतकात या शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. आणि अशाच या भूमीमध्ये उभं आहे राज्यातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे फक्त मंदिर नाही, ही महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. दुर्गरक्षक फोर्सचे जयकांत दादा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की शिवराय काय होते, त्यांच्या नजरेतले छत्रपती शिवराय काय होते. नमस्कार दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रावर. मला सांगू शकता तुम्ही या प्रसंगाबद्दल? या प्रसंगामध्ये तुम्हाला या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायाच्या मंदिरांमध्ये अखंड हिंदुस्थानचं नेतृत्व करणाऱ्या आणि देव देश आणि धर्म या सगळ्यांचं अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या सूर्योदयाचं इथं शिल्प कोरलेलं आहे. ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म. हा शिवनेरी गडावरचा प्रसंग आहे. आई जिजाऊंच्या हातामध्ये जे लहान बहाळ दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अगदी फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्ल संवत्सरावरती म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी तो सूर्योदय झाला आणि तो प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. म्हणजे आई जिजाऊंनी आई भवानी समोर जे साकडं ठेवलं होतं की मला आईचा पुत्र दे, जो या देशातल्या या रयतेच्या या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं टीप जे पडतंय, जो अश्रू गळतोय, तो कुठेतरी पुसणारा किंवा त्याला न्याय देणारा पुत्र माझ्या पोटी यावा आणि तो मी तुला अर्पण करेल असा पुत्र या ठिकाणी जन्माला झाला आणि त्यांचं नाव याच दिवशी शिवाई देईवरून शिवाजी हे ठेवण्यात आलं. असा हा प्रसंग महाप्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतो. असं म्हणतात की देवांचा प्रसंग ज्यावेळेला पृथ्वीवरती एखादी व्यक्ती जन्म घेते, युगपुरुष जन्म घेते, तेव्हा सगळी सृष्टी त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करते. असा हा सुवर्ण क्षण आहे की ज्या दिवशी महाराजांनी म्हणजे रामकृष्ण हरी या वृत्तीप्रमाणे प्रभू रामाची जशी अयोध्या होती, श्रीकृष्णाची जशी द्वारका होती, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्याचे अधिपती छत्रपती शिवरायांचा हा जन्म आहे, जो सोहळा जो क्षण आपल्याला या ठिकाणी या शिल्पात पाहायला मिळतो. आता आपण पुढचं जे शिल्प आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया दादांकडनं. दादा, या शिल्पाबद्दल मला काय सांगाल? या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आई जिजाऊ आपल्या शिवबा राजांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे धर्मसंस्कार करताना आपल्याला इथे पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या प्रकारची वेद पुराणं याची माहिती आपल्याला देते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही पुढे जाऊन महाराजांच्या इतिहासामध्ये अफजलखानाचा केलेला वध असेल, शाहिस्तेखानाची स्वारी असेल, पावनखिंडीची लढाई असेल, सुरतेची मोहीम असेल, आग्र्याच्या मोहीम असेल, या सगळ्या युक्तीमध्ये महाराजांनी शक्तीपेक्षा जास्त युक्तीचा वापर केलेला आहे. एका अभिमन्यूप्रमाणे एखाद्या शाहिस्तेखानाच्या दरबारात जाऊन पुन्हा
मागे येणं, सुरतेमध्ये जाऊन पुन्हा मागे येणं, आग्र्यामध्ये जाऊन स्वतःची सुटका करणं, असे कितीतरी प्रसंग महाराजांनी युक्तीने सादर केलेले आहेत या जगासमोर. पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलंच अशा पद्धतीने गेलं होतं की त्यांच्याकडे एका समाजाची, एका रयतेची, एका धर्माची, एका देशाची जबाबदारी, एक नेतृत्व बनवण्यासाठी आई जिजाऊंनी, शिवबाराजांनी, शहाजीराजांनी त्या पद्धतीने घडवलेलं होतं. म्हणून महाराजांनी आपल्या ओळखीचे, आपल्या विश्वासातले, एका मतातले अशी काही ठराविक माणसं एकत्र घेऊन रायरेश्वरावरती एक शपथ घेतली. त्या शपथीमध्ये असं सांगितलं गेलं की आपण सगळ्यांनी देव, देश, धर्मासाठी एकत्र राहायचं, एकत्र लढायचं आणि जी वेळ पडेल ते सगळ्याला सामोरं जायचं, अशी शपथ या ठिकाणी रायरेश्वराच्या शिवलिंगावरती घेतली. जगाच्या पाठीवर पहिला राजा आहे ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःचं रक्त वाहिलंय. आणि म्हणून त्या रक्ताच्या थेंबासाठी हजारो लोकांनी रक्त सांडून हे स्वराज्य राखलं. हे आपल्याला हा रायरेश्वराची शपथ, काय त्याचं महत्त्व हे या शिल्पातून आपल्याला कळून येतं. जिथला बळीराजा सुखी तिथली प्रजा सुखी. आणि महाराजांनी सगळ्यात पहिलं कर्तव्य हे बळीराजाला सुखी करण्याचं केलं होतं. आणि या शिल्पात मला दिसतंय की माझी जिजाऊ त्यांच्यासोबत आहेत आणि महाराज हे सोन्याचं नांगर एका जमिनीमध्ये पेरतायत. त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साधारण 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत ज्या बहमनी किंवा वेगवेगळ्या शत्रूंचं जी राजवट होती, त्या राजवटीमध्ये त्या सगळ्या गनिमांनी किंवा शत्रूंनी इथला शेतकरी हा पूर्ण हवालदिल करून टाकला होता, पूर्णपणे दुःखी करून टाकला होता. कारण शेती केल्याच्या नंतर त्याच्या कष्टाचं मोल एका रात्रीमध्ये लुटून घेऊन आपल्याकडे जाऊन साठवून ठेवायचं. मग शेतकऱ्यातल्या मुलांनी, त्याच्या कुटुंबाने आत्महत्या करायची, याच्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे शेतकरी हा खूपपणे मागासलेला होता, खूपपणे दुःखी होता. हा प्रसंग 450 वर्षानंतर आई जिजाऊंनी पुण्यामध्ये ओळखला की स्वराज्याची स्थापना जर करायची असेल तर पहिल्यांदा शेतकरी, इथला जो मूळ आदिवासी आहे, जो जमिनीचा मालक आहे, तो पहिल्यांदा सुखी झाला पाहिजे. म्हणून शत्रूंनी त्यावेळेला गनिमांनी इथे गाढवाचा नांगर फिरवला होता. आणि या गाढवाच्या नांगरामुळे शेतीचा, इथल्या जनावरांचा, इथल्या शेतकऱ्याचा, सगळ्यांचा अपमान त्यावेळेला त्यांनी केला. आणि हा अपमान झालेला कुठेतरी होणाऱ्या राजाला त्याचं महत्त्व कळावं, शेतकऱ्याचं महत्त्व कळावं, म्हणून या ठिकाणी आई जिजाऊंनी एक संकल्पना केली की जो नांगर बनवला तो सोन्याचा खूर बनवून घेतला. याचं कारण एकमेव होतं की आजपासून या ठिकाणी सोन्याचा नांगर पेरलाय, कारण सोन्याची शेती, सोन्याचं महत्त्व शेतकऱ्याला निर्माण होईल असं त्या दिवशी त्यांना सांगायचं होतं. म्हणून तो नांगर, याच्यामध्ये या शिल्पात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आई जिजाऊंनी जरी सोन्याचा खूर बनवून घेतला असला तरी हातात शिवबाराजांच्या दिलाय. कारण त्या दिवशी शिवबाराजांना हे कळालं की एका शेतकऱ्याचं मोल काय आहे. शेतकरी हा खऱ्या अर्थाने राजा आहे आणि तो राजाच राहिला पाहिजे, हे मोल त्या होणाऱ्या राजाला कळावं. म्हणून हा सेनाचा नांगर इथे कोरून ठेवलाय. आणि शेतकऱ्याचं मोल काय आहे, शेतकरी बळीराजा. आजही आपण जर रायगडावर गेलो तर रायगडाच्या पहिल्या दरवाजावर शेतकऱ्याच्या शेतातल्या कणिसाचं शिल्प कोरलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो पिढीला हे कळावं की हे शेतकऱ्यांचं राज्य, हे बळीचं राज्य आहे. आणि हे आपल्याला इथे आपल्या अधोरेखित कळतं की ज्या हातांनी नांगर घेतलाय त्याच हातांनी राजधानी घडवलेली आहे. म्हणून राजधानीवरती सिंहासनावर बसण्याआधी ते शिल्प करून घेतलंय की हे रयतेचं राज्य आहे, हे शेतकऱ्याचं राज्य, हे बळीचं राज्य आहे. हे आपल्याला इथे अधोरेखित केलेल्या शिल्पात पाहायला मिळतं. शिवराय हे कल्याणकारी राजा होते. शिवराय हे जनतेच्या सुखासाठी बनलेले राजा होते. आणि अशाच राज्याभिषेक संदर्भात आता आपण दादांकडनं जाणून घेऊयात. हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांचा जो काही शेवटचा श्वास या अखंड हिंदुस्थानात राहिला, त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा जर सुवर्णक्षण जर महाराजांनी कुठला अनुभवला असेल तर तो हा एकमेव सोहळा होता, ज्या क्षणाला संपूर्ण हिंदुस्थानाने, भारतभरातल्या सगळ्या व्यक्तींनी आनंदोत्सव साजरा केला. आणि तो एकमेव क्षण होता, तो म्हणजे राज्याभिषेक सोहळा. महाराजांच्या जन्मानंतर त्यांनी साधारण 14व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. 16व्या वर्षामध्ये पहिला आयुष्यातला किल्ला, एक तोरणागड, प्रचंड गडावरती आपलं स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि तिथून जी सुरुवात केली ते जवळजवळ राज्याभिषेकाला साधारण या दिवशी महाराजांकडे 270 किल्ले त्यावेळेला उपस्थित होते. आणि या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कळते की शून्यातून विश्व महाराजांनी कसं निर्माण केलं आहे. 16 वर्षानंतर अगदी महाराज या ठिकाणी राज्याभिषेकाला ज्या ठिकाणी होते त्यावेळेला इथे आपल्याला या क्षणाची बारीक सारीक गोष्ट कळते की अखंड हिंदुस्थानाला या राज्याभिषेकाची गरज का भासली असेल. कारण रयतेच्या राजाला कोणी राजा अधिकृत मानावं, कारण चंद्रराव मोरेंच्या एका पत्रामध्ये आपल्याला स्पष्ट उल्लेख सापडतो की आपण कुठले राजे, आम्ही राजे. तर या शब्दावरून आपल्याला कळतं की अखंड
हिंदुस्थानात महाराजांना अधिकृत कोणी राजा मानायला तयार नव्हतं आणि हे अधिकृत एक ऑफिशियल राजा म्हणून, एक छत्रपती म्हणून, एक राजनैतिक जबाबदारी म्हणून महाराजांनी हा एवढा मोठा सोहळा या हिंदुस्थानामध्ये केला. आणि कदाचित याच सोहळ्यासाठी किंवा या क्षणासाठी हजारो सैनिकांनी, हजारो मावळ्यांनी, सरदारांनी आपल्या जीवाची बाजी केली होती की एक ना एक दिवस हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहता येईल. आणि 2200 किलोच्या म्हणजे जवळजवळ 1200 पेक्षा जास्त हे वजनाचं सोन्याचं सिंहासन, त्याच्यावरती लावलेले रत्न, हिरे, मोती या सगळ्यांनी मढवलेलं एक मोठं स्वराज्याचं सिंहासन अखंड श्रीमंत रायगडावरती घडवलं गेलं. आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. असाच 350-350 वर्ष झाली या राज्याभिषेक सोहळ्याला. याचं हे शिल्प या ठिकाणी कोरलेलं आहे. आणि हे शिल्प फक्त शिल्प नाही, हा पराक्रम आहे. हे दाखवून देऊ शकतं की एक मराठा योद्धा काय करू शकतो. जे यादवांचं राज्य होतं, जे शिलाहारांचं राज्य होतं, जे चालुक्यांचं होतं, जे वाकाटकांचं राज्य होतं, हे सगळे मराठी हिंदू राज्य होते. याच्यानंतर पहिलं जर कुठलं आणि शेवटचं राज्य बनलं असेल तर ते मराठ्यांचं होतं, छत्रपती शिवरायांचं होतं. तोच हा सोहळा, तोच हा शिल्पांचा तुम्हाला नामांकन इथे पाहायला मिळतं. हे सगळं ऐकून एकच म्हणावं असं वाटतं की प्रत्येक युवा पिढीतल्या प्रत्येक माणसाने शिवरायांचा इतिहास वाचला पाहिजे, शिवरायांचा इतिहास जगवला पाहिजे. धन्यवाद दादा आमच्याबरोबर साधलेल्या या बातचीतीबद्दल. शिवरायांचं मंदिर पाहिल्यावर, या मंदिराचं स्थापत्य पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही केवळ वास्तू नाही, ही दुर्गशास्त्राची अनुभूती आहे. किल्ल्यासारखं भव्य प्रवेशद्वार, दगडी भिंत, बुरुज, तटबंदी आणि आता या मंदिराचं हृदय. 6.5 फूट उंच असलेली, कृष्णशिलेत घडवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती. या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर डोळे आपोआप झुकतात. महाराजांचा चेहरा सांगतो, मी लढलो पण अन्यायासाठी नाही, मी राज्य केलं पण अहंकारासाठी नाही. इथे असलेली 36 ऐतिहासिक प्रसंगाची शिल्पमालिका म्हणजे इतिहासाचं जणू पुस्तक. जिजाऊ मातेचे संस्कार, रायरेश्वराची शपथ, तोरणाचा विजय, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर छापा, राज्याभिषेक ही शिल्पकला सांगते. शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, ते लोककल्याणकारी राजा होते. भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे अध्यक्ष, संस्थापक श्री राजूभाऊ चौधरी जी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या पवित्र स्थानाबद्दल. नमस्कार सर, तुमचं जय महाराष्ट्रावर स्वागत आहे. मंदिराची म्हणजे आपल्याला मंदिर उभारायचं आहे, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? मंदिराची जी संकल्पना आहे आमची, ही आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट स्थापन केली 2017मध्ये. त्यावेळेस आम्ही शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करायचो. परंतु शिवजयंती आली की फक्त शिवाजी महाराजांना आपण जवळ करायचो असं आम्हाला म्हणजे मनाला वाटत होतं की हे एका दिवसापुरती शिवाजी महाराजांना आपण जे प्रेम करतो, जे आपण त्यांच्याबद्दल जे आदरभाव दाखवतो, ते कुठंतरी चुकीचं वाटलं. आणि त्याचबरोबर हिंदू धर्माची जी मंदिरं वाचली गेली, त्या राजांमुळे मंदिरं वाचली गेली, त्या राजांचं मंदिर आपण जर उभारलं तर एक नवीन संदेशसुद्धा महाराष्ट्रामध्ये जाईल. आणि त्याच धर्तीवर आम्ही तसा विचार केला आणि 2018मध्ये मंदिर बनवण्याचं आम्ही फायनल केलं. आणि 2018मध्येच तिथीनुसार शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री होते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. तेव्हापासून या मंदिराचं खरं म्हणजे आमची संकल्पना होती ती सत्यात उतरली. जेव्हा आपण मंदिर उभं केलं तेव्हा सगळ्यात मोठं तुम्हाला आव्हान कोणतं होतं की मंदिर उभारतोय आपण महाराजांचं एवढं भव्य, तर तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आलं होतं? खरं म्हणजे आव्हान खूप मोठं होतं, कारण नुसतं मंदिर बनवायचं म्हणून बनवायचं नव्हतं. या मंदिरामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी इथे दाखवायच्या होत्या. कारण शिवाजी महाराजांचं मंदिर उभं करतोय हा पहिलाच प्रयोग होता. आणि अनेक लोकांच्या काही भावनासुद्धा होत्या की तुम्ही महाराजांना मंदिर बनवून तुम्ही त्यांना देव करतायत. आम्ही ह्या गोष्टीकडे काही जास्त लक्ष दिलं नाही. आम्हाला एवढंच करायचं होतं की शिवाजी महाराजांचं मंदिर अशा प्रकारचं असलं पाहिजे की इथे येणारा प्रत्येक शिवभक्त, प्रत्येक नागरिक
इथून काहीतरी प्रेरणा घेऊन जाईल. म्हणून ह्या मंदिराची उभारणी करताना आम्ही आमचे जे आर्किटेक्चर आहेत विशाल पाटील सर यांच्या ह्या सर्व प्लॅनिंगनुसार हे मंदिर उभं केलेलं आहे. आज आपण बघतात संपूर्ण मंदिराला गड किल्ल्यांचं इथे लूक देण्यात आलेलं आहे आणि या गड किल्ल्यांच्या लूकमध्ये सर्व करूनसुद्धा शिवाजी महाराजांचा विचार कसा लोकांमध्ये म्हणजे पोचला जाईल याकरता संपूर्ण तटबंदीमध्ये इथे संपूर्ण इतिहास साकारण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही भिंतीचित्र असतील, त्या चित्राच्या काही मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण पूर्ण माहिती लिहिलेली आहे. याचा अर्थ की येणाऱ्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे कळण्यासाठी हे आम्ही म्हणजे हे कार्य त्या पद्धतीने आम्ही साकार केले आहे. मला सांगा की जेव्हा शिवभक्त येतात मंदिराला भेट देतात तेव्हा तुमच्या मनात काय भावना असते? हा खरं म्हणजे त्यावेळेसच्या भावना म्हणजे मी व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारचे अनुभव आम्हाला आलेले आहेत. ज्यावेळेस मंदिराचा लोकार्पण सोहळा होता त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे चालू होणार 4 दिवसाचा हा सोहळा होता. त्याच्या एक दिवस अगोदर इथे काही शिवभक्त आले होते भेट देण्यासाठी की महाराजांचं मंदिर आहे म्हणून ते इथे बघायला आले होते. ते आल्यानंतर त्यांनी मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर उभे होतो. आमचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे काही विश्वस्त होते, काही पाहुणेसुद्धा होते. तर जो व्यक्ती आलेला तो एवढा रडत होता, तो अर्धा तास आमच्याशी म्हणजे तिथे मिठी मारून तो रडत होता आणि त्याच्या भावना होत्या. तो एकही शब्द बोलला नाही, अर्धा तास रडत बसलेला माणूस. नंतर बसून तो निघून गेला आमच्याशी. आम्ही त्याला खूप वेळेला विचारलं तुम्ही का असे भावूक झालात, परंतु ते व्यक्त होऊ शकले नाहीत. म्हणजे आज तो क्षण बघूनही ना खरं म्हणजे आम्हाला आता पण सुद्धा माझ्या अंगावर काटा मारला की खूप म्हणजे महाराजांप्रती जे कार्य आपण केलं आहे ते खूप म्हणजे महान कार्य केलेलं. कारण शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली, हिंदू धर्म आपला वाचला गेला. आज आपल्या अंगणामधील ज्या तुळस आहेत त्यासुद्धा महाराजांमुळेच आपण बघतो आहोत. तर त्या राजांचं कार्य करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्याबद्दल मी देवाचे खूप खूप आभार मानतो की असं कार्य आमच्या हातून घडलं. तुम्ही जेव्हा ठरवलं की एवढं भव्य दिव्य मंदिर आपल्याला साकारायचं आहे तर निधी लागला असेल, तो तुम्ही कसा गोळा केला? निधी संकलन ज्यावेळेस आम्ही चालू केलं सुरुवातीला बऱ्याच लोकांना वाटायचं की एवढं मोठं भव्य काम चालू केलं आहे, हे लोक कसे उभे करणार. कारण आज माझ्या ज्या प्रतिष्ठानमध्ये विश्वस्त आहेत, जे काही सदस्य आहेत ते तुम्ही बघितलात तर तुम्ही त्यांच्याकडे बघून सांगणार नाही की ह्या लोकांनी एवढं मोठं कार्य उभे केलं आहे. आम्ही शिवाजी महाराजांचे मावले आहोत, शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत असे स्वतःला समजून आम्ही म्हणजे शिवाजी महाराजांनी जशा प्रकारे साथ दिली होती मावल्यांनी, तशा प्रकारे या माझ्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मावल्यांनी मला साथ दिली. यामध्ये ह्या लोकांनी सुरुवातीला जे आम्ही देणगी घेणं चालू केलं, परंतु खूप कमी प्रतिसाद मिळत होता. परंतु आम्ही कुठे माघार घेतली नाही. कारण मी ह्या प्रतिष्ठानचा एक विश्वस्त आणि एक म्हणजे माझ्या पुढाकारानेच हे सर्व गोष्टी केल्या. तर मी कुठे मागे नाही खचलो आणि मी माझ्या मावल्यांना सुद्धा कुठे खचू दिलं नाही. मी ह्या मंदिरासाठी माझी स्वतःची 1.5 एकर जमीन प्लस माझ्या काकांची अर्धा एकर जमीन अशी 2 एकर जागा मी स्वतः दिली, बरोबर. त्याचबरोबर या मंदिराला निधी आम्हाला जमा झाला, पण तो अल्प प्रमाणात झाला. म्हणजे मी माझ्या मावल्यांना सुद्धा कुठे दाखवून दिलं नाही का इथे किती एवढा खर्च झाला. मी त्यांना माझ्या पद्धतीने मी करत गेलो. मला जी काय माझी कमाई व्हायची मी माझ्या बिझनेसमधून ते इथे मी टाकत राहिलो. कधीच मंदिराचं काम थांबू दिलं नाही. माझ्या घरात एवढं मोठं आघात होऊनसुद्धा मी काम थांबवलं नाही. कारण तेव्हा जर थांबलं असतं तर आज मंदिर उभे राहिलं नसतं. म्हणून मला यामध्ये माझ्या शिवक्रांती प्रतिष्ठानमधील सर्व सदस्यांनी खूप मोलाची साथ दिली. कारण ते लोकसुद्धा जे कमी आहेत, परंतु शिवाजी महाराजांना जशी त्यांच्या मावल्याने त्यांना साथ दिली त्याचप्रमाणे ह्या मावल्यांनी मला साथ दिली. म्हणून आज हे कार्य आम्ही करू शकलो. मंदिरामध्ये शिवजयंती कशी साजरा होते? शिवजयंती आम्ही दोन्ही प्रकारच्या साजऱ्या करतो. जशी आता सरकारी सुट्टीनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते, त्या शिवजयंतीला आम्ही 2020 पासनं ज्यावेळेस कोरोना महामारी आली होती त्यावेळेस रक्ताचा खूप तुटवडा निर्माण झालेला. त्याचवेळी आम्ही एक निर्णय घेतला की 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीला आपण रक्तदान शिबिर आयोजित करूया. आणि रक्तदान शिबिरामध्ये जो रक्त आपल्या इथे
जमा होईल तो आपण आपल्या या संपूर्ण भागामधील तसेच ठाणा, पालघर किंवा रायगड अशा ठिकाणच्या लोकांना तो उपयोगी पडते. आज त्यावेळेसची ती आम्ही सुरुवात केलेली 19 फेब्रुवारीची रक्तदानाची सुरुवात. आज शेकडोच्या संख्येने इथे युवक येतात आणि शिवजयंतीचा एक दिवस आणि एक महाराजांच्या बद्दल असलेला आदरप्रेम त्या निमित्ताने इथं शेकडो शिवभक्त येऊन स्वतःहून रक्त देऊन जातात. आणि आज 500पर्यंत शिवभक्त म्हणजे दरवर्षी येतात. आम्ही सुरुवात केली तेव्हा 70-80 लोकच रक्तदान करतात. आज संपूर्ण या परिसरामध्ये असेल तालुक्यातील जिल्ह्यातून बरेच लोक आहेत इथे जो एंड टाईम येतात शिवभक्त ते सुद्धा इथे रक्तदान करतात. त्यावेळेस आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्याचबरोबर नंतर आरोग्य शिबिराचं आयोजन करतो. कोणाचे म्हणजे जे समाज उपयोगी कार्यक्रम असतात ते आम्ही साजरे करतो. पण त्याचबरोबर दिवसभर भजन असतात, कीर्तनं असतात. त्याचबरोबर इथे काही मैदानी खेळांचे इथे हे प्रदर्शन घडवले जातात. तर अशा अनेक शिवजयंतीचे ह्या 19 फेब्रुवारी आपण कार्यक्रम ठेवतो. त्याचबरोबर आम्ही जी तिथीनुसार शिवजयंती ती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते ते 17 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती दिवशी इथे लोकार्पण सोहळा झाला. अतिशय भव्य प्रमाणात कार्यक्रम झाला. जवळपास या 4 दिवसामध्ये 3.5-4 लाख लोक येऊन गेले आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे इथे कार्यक्रम आयोजित केले होते. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यक्रम असतील, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातले कार्यक्रम असतील, त्याचबरोबर इथे काही स्पर्धा परीक्षेचे असतील, त्या वक्तृत्व स्पर्धा असतील, या सगळ्या गोष्टीचं आम्ही आयोजन करत असतो. आणि ह्यामध्ये या संपूर्ण पंचकृषीमधील असतील तालुक्या जिल्ह्यातून सर्वच लोक इथे सहभागी होतात. हजारोच्या संख्येने लोक इथं असतात. ते लोक आतुरता त्यांना लागलेली असते की आपण शिवजयंती कधी येते. आणि त्या वेळेस महिलांचे सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात. महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात. त्यामुळं हे जे उत्सव आहेत आम्ही खूप आनंदाने साजरे करून सर्व लोक त्याचा आनंद घेतात. त्याचंसुद्धा आम्हाला खूप समाधान मिळतं. युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? युवा पिढीला आमच्याकडनं संदेश देण्यासारखं हेच आहे की शिवाजी महाराजांचे जे जीवन आहे ते आपण वाचा, जीवनचरित्र. त्यामधून आपण जे म्हणजे मनधोरे वाढवणारे शक्ती असेल, भक्ती असेल, युक्ती असेल, हे शिवाजी महाराजांचं जो पण कोणी जीवनचरित्र वाचेल तर नक्कीच यामधनं प्रेरणा मिळेल. शिवाजी महाराजांवर ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते खूप आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेले आहेत. सर्व युवकांना एवढीच माझी विनंती आहे की आज जमाना जो सोशल मीडियाचा आलेला आहे की आपण स्वतः नुसतं मोबाईलवर स्टेटस ठेवतात दुसऱ्या लोकांचा, पण स्टेटस दुसऱ्या लोकांचे नका ठेवू. तर आपण असे व्यक्ती बना की आपले स्टेटस दुसऱ्या लोकांनी ठेवले पाहिजेत. त्यासाठी शिवाजी महाराजांना आपण जेवढे समजून घ्याल, जेवढे शिवाजी महाराजांबद्दल माहिती घ्याल, वाचाल, तेवढं आपल्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती मिळेल आणि आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाणार. तुमचं हे अविरत कार्य असंच सुरू राहू देत. आणि धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि आम्हाला वेळ दिलात म्हणून. महाराज स्वप्न पाहणारे होते, पण ते स्वप्न जिवंत करणारे मावळे होते. त्यांनी आपलं घर सोडलं, आई वडिलांचा पदर मागे टाकला आणि स्वराज्यासाठी आपला श्वास पणाला लावला. तेच होते स्वराज्याचे मावळे. शिवविचार शिकवतो, कधीही गुलामासारखं जगायचं नाही, पण माणुसकी देखील सोडायची नाही. इतिहास हा आजच्या पिढीला स्वाभिमान शिकवतो. या राजाने आयुष्यभर गळ्यात कवड्याची माळ घातली, त्याच्यामुळे आपण सोनं चांदी घालून मिळवतो. कोणापुढेही न झुकता पण सगळ्यांचा सन्मान राखून पुढे कसं जायचं. मला सांगा, महाराजांबद्दल आता तुम्ही भरपूर माहिती ऐकलीत बरोबर? त्याबद्दलची सगळ्यात अशी एकदम अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला काय वाटली? खूप सारे म्हणजे आपण राज्याभिषेक असं खूप सारे सोहळे झालेत. कसं वाटलं तुला इथे येऊन? एकदम मस्त. अंगावरती शहारा आलेला जेव्हा तू इथून आतमध्ये आलास तेव्हा? हो, तुला कसं वाटलं इथे येऊन? चांगलं वाटलं. आणि तू पुढची पिढी म्हणून महाराष्ट्राची आज आम्हाला काय सांगशील की महाराजांकडनं एक शिकवण तू इथून घेऊन चाललायस, त्या शिकवणीबद्दल काय सांगशील? की महाराज खूप धाडसी होते, त्यांचे पराक्रम खूप होते आणि त्यांनी एवढे किल्ले जिंकले, त्याबद्दल मी खुश आहे. आणि आता आपण शिक्षकांकडनं जाणून घेऊयात की त्यांच्याकडे ती कल्पना त्यांना कशी सुचली की मुलांना इथे घेऊन यावं, त्यांना महाराजांचं हे मंदिर, हे भव्य असं मंदिर दाखवावं. सर, कुठून कल्पना सुचली की मुलांना इथे आणावं आणि त्यांना मंदिर दाखवावं?
आम्ही ह्याच परिसरामध्ये राहतो आणि त्यामुळं आम्हाला ह्या मंदिराचं सुरुवातीपासून तर आजपर्यंतचं सर्व इतिहास माहीत होतं आणि जो आम्हाला माहीत आहे तोच आमच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावा यासाठी आम्ही त्यांना दाभाड शाळेतून जिल्हा परिषद शाळा दाभाड इथून त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत. आणि खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक युवा पिढीला पुढच्या महाराष्ट्रातल्या असो देशातल्या असो महाराज कसे होते हे कळलंच पाहिजे. महाराजांनी आपल्यासाठी काय बलिदान दिलं आहे, महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी किती कष्ट केलेत हे प्रत्येकाला समजलंच पाहिजे. आणि ते पहिली पायरी ही शालेय शिक्षणाची असते, प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली शालेय भवितव्याची असते आणि त्यांना या वयामध्ये महाराज समजावे यासाठी हे शिक्षक कष्ट करतायत हे बघून आज खरंच खूप छान वाटलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराज धीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तलवार नाही तत्वज्ञान, युद्ध नाही स्वातंत्र्याची प्रेरणा, सत्ता नाही सेवा. छत्रपती शिवाजी महाराज गेलेले नाहीत, ते आपल्या विचारात, आपल्या जबाबदारीत आणि आपल्या कर्तव्यामध्ये आहेत. जोपर्यंत भगवा फडकत राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत राहतील. म्हणूनच महाराज फक्त इतिहासात नाहीत, ते आजही आपल्या विचारात, आपल्या निर्णयात आणि आपल्या स्वाभिमानात जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सत्ता मिळवली नाही ती जबाबदारी म्हणून स्वीकारली, ज्यांनी तलवार उचलली पण आधी न्याय निवडला, त्यांच्या विजयापेक्षा त्यांच्या माणुसकीचा विचार हा मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या विचारात जिवंत ठेवा. फक्त घोषणा देणं म्हणजे शिवभक्ती नव्हे, शिवविचार जगणं म्हणजे खरी शिवभक्ती. जो माणूस आईचा सन्मान करतो तोच खरा शिवभक्त, जो गरिबाला मदत करतो तोच खरा शिवभक्त. शिवाजी महाराजांनी सत्ता मिळवली पण सेवेसाठी, तलवार उचलली पण जनकल्याणासाठी. आणि अशाच छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या संपूर्ण जय महाराष्ट्राच्या परिवारातर्फे मानाचा मुजरा आणि अभिमानाचा जय शिवराय. कॅमेरामॅन सिद्धार्थ दुबायसह मी मयुरी देवरे, जय महाराष्ट्र, मुंबई.